Hello friends, how are you? In last video we have seen health and nutrition chapter. In that we have seen the different definitions of nutrition, what is the classification of food based on the different sources, chemical composition and different nutritive values. But in today's lecture we will see in detail based on the chemical composition, what is a protein, what is the classification of protein, which are the different functions of protein in detail. Friends, you know what is a protein? Protein is nothing but a complex nitrogenous compound. About 20% of body weight is completely made up of proteins. आपलं जे काही बॉडी वेट आहे त्यातलं 20% हे प्रोटीनपासून बनलेलं असतं. अँड प्रोटीन इज कंपोज्ड ऑफ मेनली 5 कंपोनेंट्स. फर्स्ट कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, हायड्रोजन अँड सल्फर. अबाउट 54% कार्बन इज included, 16% nitrogen, 22% oxygen, 7% hydrogen and about 1% sulfur is composed in a proteins. Some proteins may contain phosphorus and iron. Proteins are chemically polymers of amino acid and linked by peptide bonds. प्रोटीन जे काही आहे ते डिफरंट टाईपचे जे काही पॉलिमर्स ऑफ अमायनो ॲसिड असतात त्यांच्यापासून बनलेले असतात आणि त्यांच्यामध्ये पेप्टाइड बॉन्ड ही लिंक्ड असते. सम प्रोटीन ऑल्सो कंटेन फॉस्फरस अँड आयन. काही प्रोटीनमध्ये फॉस्फरस आणि आयन हे दोन कंटेंट पण प्रेझेंट असतात विथ द दिस 5 कंपोनेंट. जे काही 5 कंपोनेंट सांगितले त्याच्यासोबत हे ॲडिशनल 2 कंपोनेंट पण प्रेझेंट असू शकतात. आणि जे काही प्रोटीन्स असतात दे आर द केमिकली प्रोटीन्स आर पॉलिमर्स ऑफ अमायनो ॲसिड. केमिकली जे काही प्रोटीन असतात ते पॉलिमर्स ऑफ अमायनो ॲसिड असतात आणि दे आर लिंक बाय पेप्टाइड बॉन्ड. जे काही पेप्टाइड बॉन्ड असतात त्याच्याने ते लिंक केलेले असतात, त्यांनी ते जोडलेले असतात. अबाउट 20 अमायनो ॲसिड्स आर नेटेड इन द ह्युमन बॉडी. आपली जी काही ह्युमन बॉडी आहे त्यामध्ये अराउंड 20 अमायनो ॲसिड्स हे रिक्वायर्ड असतात. आणि अमायनो ॲसिड्स आर डिवायडेड इन मेनली 3 टाईप्स. फर्स्ट वन इसेन्शियल, सेमी इसेन्शियल अँड नॉन इसेन्शियल. अबाउट 8 आर द इसेन्शियल. इसेन्शियल जे काही आहे ते 8 टाईपचे आहे. इसेन्शियल म्हणजे काय, जे की अमायनो ॲसिड हे आपल्या बॉडीमध्ये सिंथसाइज होत नाही, जे आपल्याला डिफरंट टाईपच्या डायटरी फूडमधून घ्यावे लागतात, त्याला आपण इसेन्शियल अमायनो ॲसिड्स म्हणतो. Non-essential amino acids are the amino acid which can be synthesized in the body. म्हणजे जे की बॉडीमध्ये सिंथसाइज होऊ शकतात, these are the non-essential amino acids. जे काही डिफरंट टाईपचे नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड्स असतात ते बॉडीमध्ये सिंथसाइज होतात. थर्ड टाईप इज अ सेमी इसेन्शियल. सेमी इसेन्शियल म्हणजे जे काही बॉडीमध्ये सिंथसाइज पण होऊ शकतात किंवा आपण डायटरी फूडमधून पण इंटेक करू शकता. दीज आर कॉल्ड एज अ सेमी इसेन्शियल अमायनो ॲसिड. नाव वी विल सी द डिफरंट एक्झाम्पल्स ऑफ अमायनो ॲसिड इन केस ऑफ इसेन्शियल. फर्स्ट लायसिन, ट्रिप्टोफॅन, फिनिलॅलॅनिन, मिथिओनिन, थ्रिओनिन, व्हॅलिन, ल्युसिन अँड आयसोल्युसिन. दीज आर द 8 टाईप्स ऑफ इसेन्शियल अमायनो ॲसिड. हे 8 टाईपचे इसेन्शियल अमायनो ॲसिड असतात जे की आपल्याला डायटरी फूडमधून इंटेक करावे लागतात. नेक्स्ट इज अ सेमी इसेन्शियल. सेमी इसेन्शियल म्हणजे जे आपण डायटरी फूडमधून पण घेऊ शकतो आणि आपल्या बॉडीमध्ये पण ते सिंथसाइज होतात. फॉर एक्झाम्पल अर्जिनिन आणि हिस्टिडिन हे 2 एक्झाम्पल आहेत. अँड लास्ट टाईप इज अ नॉन इसेन्शियल. इन दॅट ॲलॅनिन, सेरीन, ॲस्पार्जिटिक ॲसिड, ॲस्पार्टिक ॲसिड, ग्लुटॅमिक ॲसिड, प्रोलिन, हायड्रॉक्झिप्रोलिन, ग्लायसिन, सिस्टीन अँड टायरोसिन हे 9 टाईपचे नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड असतात जे की आपल्या बॉडीमध्ये सिंथसाइज होऊ शकतात आणि आपल्याला डायटरी फूडमधून घ्यायची गरज नसते, त्याला आपण नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड असं म्हणतो. नेक्स्ट टर्म इज अ बायोलॉजिकली कम्प्लीट. हॅव यू हर्ड अबाउट दिस टर्म बायोलॉजिकली कम्प्लीट? तुम्ही ऐकलं आहेत का बायोलॉजिकल कम्प्लीट ह्या टर्मबद्दल काही? So we will see what is a biological complete. Biological complete means a protein is known as a biological complete if it contains all essential amino acid. Essential amino acid किती टाईपचे आहेत तर 8 टाईपचे आहेत. जर हे 8 टाईपचे इसेन्शियल अमायनो ॲसिड जर प्रोटीनमध्ये प्रेझेंट असतील अशा टाईपच्या प्रोटीनला आपण काय म्हणतो, बायोलॉजिकली कम्प्लीट प्रोटीन असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल मिल्क अँड एग प्रोटीन. जे काही मिल्क असतात किंवा एग प्रोटीन असतात त्याच्यामध्ये 8 टाईपचे इसेन्शियल अमायनो ॲसिड प्रेझेंट असतात, त्याला आपण काय म्हणतो, बायोलॉजिकली कम्प्लीट अमायनो ॲसिड और बायोलॉजिकली कम्प्लीट प्रोटीन असं म्हटलं जातं. नेक्स्ट टर्म इफ इट कंटेन्स 1 or more. नेक्स्ट टर्म इज अ बायोलॉजिकली इनकम्प्लीट. बायोलॉजिकली इनकम्प्लीट प्रोटीन मीन्स इट इज अ protein which lacks 1 or more of essential amino acid. इट इज टर्म्ड ॲज अ बायोलॉजिकली इनकम्प्लीट. म्हणजे असं प्रोटीन ज्याच्यामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त इसेन्शियल अमायनो ॲसिड हे अब्सेंट असतील त्याला आपण काय म्हणतो, बायोलॉजिकली इनकम्प्लीट प्रोटीन असं म्हणतो.
हॅव यू नो द डेली रिक्वायरमेंट ऑफ प्रोटीन इन आवर बॉडी? आपल्या बॉडीमध्ये डेली रिक्वायरमेंट किती असते प्रोटीनची माहिती आहे तुम्हाला? सो द डेली रिक्वायरमेंट ऑफ प्रोटीन इन आवर बॉडी इज 1 ग्राम प्रोटीन पर kg ऑफ बॉडी वेट. आपलं जे काही बॉडी वेट, हॅव यू नो द डेली प्रोटीन रिक्वायरमेंट? तुम्हाला माहिती आहे का डेली प्रोटीन किती रिक्वायर्ड असतं आपल्या बॉडीसाठी? सो द डेली रिक्वायरमेंट ऑफ प्रोटीन इज 1 ग्राम प्रोटीन पर kg ऑफ बॉडी वेट. आपलं जे काही बॉडी वेट असतं त्याच्या बॉडी वेटसाठी आपल्याला पर ग्राम प्रोटीन पर kg ऑफ बॉडी वेट असं रिक्वायर्ड असतं. सपोज तुमचं बॉडी वेट हे 50 kg आहे, तर तुमच्या बॉडीची रिक्वायरमेंट किती असेल? 50 ग्राम ऑफ प्रोटीन पर डे ही रिक्वायरमेंट असणार आहे. जर तुमच्या बॉडीचं वेट हे 70 kg असेल तर तुमच्या बॉडीसाठी 70 ग्राम प्रोटीन हे पर डेसाठी रिक्वायर्ड असणार आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज द फंक्शन. जे काही डिफरंट टाईपचे फंक्शन्स आहेत, आपण प्रोटीन इंटेक का बरं करतो? व्हॉट इज द रिक्वायरमेंट ऑफ प्रोटीन्स इन आवर बॉडी? बॉडीमध्ये प्रोटीनची रिक्वायरमेंट काय असते? का आपण प्रोटीन कन्झ्युम केलं पाहिजे, प्रोटीन का बरं असलं पाहिजे आपल्या डायट्रीमध्ये, हे आपल्याला बघायचं आहे. सो नाव वी विल सी द डिफरंट फंक्शन्स ऑफ प्रोटीन. प्रोटीनचे जे काही डिफरंट फंक्शन्स आहेत ते आपण 1 बाय 1 बघणार आहोत. फर्स्ट फंक्शन इज द ग्रोथ, रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ टिश्यूज. आपल्या बॉडीची जी काही ग्रोथ होते, प्लस ज्या काही डिफरंट टाईपच्या टिश्यूज ह्या डिजनरेट वगैरे होतात. आपल्याला एखादी इंजुरी झाली, आपण पडलो, ॲक्सिडेंट वगैरे झाला तर टिश्यू डॅमेज होतात, तर त्याचं रिपेअरिंगचं काम हे प्रोटीन करत असतं. नेक्स्ट फंक्शन इज द मेंटेन द ऑस्मोटिक प्रेशर. आपल्याला माहिती आहे आपण डिफरंट टाईपचे फ्लूइड वगैरे इंटेक करत असतो, वॉटर घेत असतो, डिफरंट टाईपचे इलेक्ट्रोलाइट इंटेक करत असतो आणि आपल्या बॉडीमधनं ते कंटिन्युअस लॉस पण होत असतं थ्रू द वेस्ट, युरिन वगैरे थ्रू ते किंवा स्वेट थ्रू आपल्या बॉडीमधनं ते बाहेर पडत असतं. सो जे काही आपण इंटेक घेतलेलं असतं आणि जो काही लॉस होतो आपल्या बॉडीमधनं वॉटर आणि इलेक्ट्रोलाइटचा, त्याच्यामध्ये जे काही प्रेशर मेंटेन करायचं असतं दॅट इज कॉल्ड ॲज द ऑस्मोटिक प्रेशर. नेक्स्ट फंक्शन इज द सिंथेसिस ऑफ सबस्टन्स. डिफरंट टाईपचे जे काही सबस्टन्सेस असतात आपल्या बॉडीमध्ये रिक्वायर्ड. फॉर एक्झाम्पल डिफरंट टाईपचे एन्झाईम्स असतात, हार्मोन्स, कोॲग्युलेशन फॅक्टर, अँटीबॉडीज अँड हिमोग्लोबिन, हे जे काही डिफरंट फॅक्टर्स असतात. एन्झाईमचं काय फंक्शन असतं? एन्झाईम काय करतात? जे काही डिफरंट टाईपच्या केमिकल रिएक्शन असतात आपल्या बॉडीमध्ये, डिफरंट टाईपचे मॉलिक्युल्स वगैरे फॉर्म होत असतात, ह्या केमिकल रिएक्शन वगैरे घडून आणायचं काम कोण करतं? एन्झाईम्स करत असतात. आणि टू सिंथसाइज धीस एन्झाईम, जे काही डिफरंट टाईपचे एन्झाईम्स असतात ते सिंथसाइज करायचं काम हे प्रोटीन करतात. प्लस जे काही डिफरंट टाईपचे हार्मोन्स असतात, हार्मोन काय करतात? जे काही डिफरंट टाईपचे फिजिओलॉजिकल प्रोसेसेस असतात, म्हणजे आपल्या बॉडीची ग्रोथ असते, डेव्हलपमेंट असते, मेटाबॉलिझम फंक्शन असतं, किंवा जे काही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम रिलेटेड जे काही फंक्शन असतात ते फंक्शन्स कंट्रोल करायचे किंवा रेग्युलेट करायचं काम हे डिफरंट टाईपचे हार्मोन्स करत असतात. आणि टू सिंथसाइज दीज हार्मोन्स, हे जे काही हार्मोन्स हे फंक्शन करतात, ह्या टाईपचे हार्मोन्स सिंथसाइज करायचं काम हे प्रोटीन्स करत असतात. नेक्स्ट फॅक्टर इज अ कोॲग्युलेशन फॅक्टर. कोॲग्युलेशन फॅक्टर सगळ्यांना माहितीच असेल. जे की आपण एखादी जखम वगैरे झाली, आपल्याला एखादी इंजुरी झाली तर काय होतं? ब्लड बाहेर येतं, बरोबर आहे. जे की ब्लिडिंग वगैरे होतं, ते ब्लिडिंग जर कंटिन्युअस राहिलं तर आपल्याला सिव्हिअर कॉम्प्लिकेशन्स वगैरे होऊ शकतात. तर ब्लिडिंग झाल्यानंतर आपल्याला ते ब्लिडिंग हे स्टॉप करायचं असतं. ते स्टॉप करायचं काम कोण करतं? जे काही बॉडीमध्ये डिफरंट टाईपचे कोॲग्युलेशन फॅक्टर्स असतात. फॉर एक्झाम्पल प्रोथ्रोम्बिन, फायब्रोनोजेन, जे काही फायब्रोनोजन असतात किंवा प्रोथ्रोम्बिन असतात, हे काय करतात? ते जे काही ब्लिडिंग होतं ते कंट्रोल करायचं काम करतात. ते ब्लिडिंग कंट्रोल करण्यासाठी हेल्प करत असतात. सो दिस इज अ इम्पॉर्टंट फंक्शन. जे काही कोॲग्युलेशन फॅक्टर असतात ते कोॲग्युलेशन फॅक्टरच्या सिंथेसिसमध्ये प्रोटीन हे इम्पॉर्टंट फंक्शन करत असतं. नेक्स्ट इज अँटीबॉडीज. अँटीबॉडीज माहिती आहेत सगळ्यांना. अँटीबॉडीज म्हणजे काय? जे काही डिफरंट टाईपचे बॅक्टेरियाज असतात, व्हायरसेस असतात, फंगा असतात, हे काय करतात? आपल्या बॉडीवरती अटॅक करतात आणि आपल्याला डिफरंट टाईपचे डिसीजेस होऊ शकतात. तर जे काही आपल्याला डिफरंट टाईपचे डिसीजेस वगैरे होऊ शकतात त्याच्या अगेन्स्ट आपली बॉडी ही फाईट करत असते. आणि जे काही डिफरंट टाईपचे अँटीबॉडीज त्याच्यासाठी फॉर्म करतात. जे प्रोटीन्स, अँटीबॉडीज आर नथिंग बट दीज आर द टाईप्स ऑफ प्रोटीन. अँटीबॉडीज म्हणजे काय? टाईपचे प्रोटीन असतात जे आपल्या बॉडीमध्ये डिफरंट टाईपचे जे की एनिमीज असतात. एनिमीज कोणते कोणते? जे की व्हायरसेस, बॅक्टेरिया, फंगा असतात, ते आपल्या बॉडीवरती अटॅक करतात. आपल्याला डिफरंट टाईपचे डिसीजेस आपल्याला होऊ शकतात आणि ते अवॉइड करण्यासाठी आपल्या डिसीजेसच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज या फॉर्म होत असतात. नेक्स्ट फॅक्टर इज अ हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन सिंथसाइज करायचं काम कोण करतं? प्रोटीन करत असतं. व्हॉट इज हिमोग्लोबिन? हिमोग्लोबिनचं फंक्शन काय माहिती आहे सगळ्यांना? हिमोग्लोबिन काय करतं? जे काही लंग्स असतात आपल्या बॉडीमध्ये, लंग्सपासून जो काही ऑक्सिजन असतो, ऑक्सिजन पूर्ण बॉडीमध्ये ट्रान्सफर करायचं काम किंवा पाठवायचं काम कोण करतं? तर हिमोग्लोबिन करत असतं. ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी जी असते ती हिमोग्लोबिनवरती डिपेंड असते.
नेक्स्ट इम्पॉर्टंट फंक्शन इज अ डिफेन्स. डिफेन्स माहितीच आहे सगळ्यांना. आपली जी काही कंट्रीची डिफेन्स सिस्टीम आहे ती खूप स्ट्रॉंग आहे, बरोबर आहे. जे काही डिफरंट टाईपचे एनिमीज असतात जे आपल्या कंट्रीवरती अटॅक वगैरे करतात त्यांच्यापासून प्रोटेक्शन करायचं काम ही आपली डिफेन्स सिस्टीम करते. त्यामध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स हे डिफरंट टाईपचे डिफेन्स सिस्टीम आहे. इन द सेम वे आपली बॉडीची जी काही डिफेन्स सिस्टीम आहे ती पण सेम वर्क करते. आपल्या बॉडीवरती अटॅक करणारे जे काही डिफरंट टाईपचे एनिमीज असतात, म्हणजे डिफरंट टाईपचे व्हायरसेस, बॅक्टेरिया, फंगाय जे काही असतात, ज्यांच्यामुळे आपल्याला डिफरंट टाईपचे डिसीजेस होऊ शकतात, त्याच्या अगेन्स्ट आपली बॉडी ही आपल्याला प्रोटेक्ट करत असते. त्याच्या अगेन्स्ट आपल्या बॉडीमध्ये एक इम्युन सिस्टीम ही बिल्डअप होत असते. जी काही इम्युन सिस्टीम असते ती इम्युन सिस्टीममुळे आपल्याला डिफरंट टाईपच्या डिसीजच्या अगेन्स्ट प्रोटेक्शन मिळत असतं. सो इट ऑल्सो प्लेज इम्पॉर्टंट रोल इन केस ऑफ अ बॉडी डिफेन्स. बॉडी डिफेन्स जे काही आहेत त्याच्यामध्ये पण प्रोटीनचा इम्पॉर्टंट रोल प्ले होतो. नेक्स्ट फंक्शन इज टू स्टॅबिलाइज द पीएच बॉडी फ्लुइड्स. आपल्या बॉडीचे जे काही डिफरंट टाईपचे पीएच असतात, पीएच मीन्स इट इज अ हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन. जे काही हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन आहे ते मेंटेन करायचं काम कोण करतं, तर प्रोटीन करत असतं. जे काही डिफरंट टाईपचं हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन आहे त्यामुळे काय होतं, बॉडीची जे काही डिफरंट टाईपच्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या पीएचवरती डिपेंड असतात. ज्या काही एन्झाईम ॲक्टिव्हिटीज आहेत त्या पीएचवरती डिपेंड असतात आणि ते पीएच मेंटेन करायचं काम हे प्रोटीन करत असतं. लास्ट फंक्शन इज द सोर्स ऑफ नायट्रोजन इन बॉडी. आपल्या बॉडीमध्ये डिफरंट टाईपचे जे काही सिंथेसिस होतात, म्हणजे प्रोटीन सिंथेसिस, हार्मोन, न्यूरोट्रान्समीटर, हे सिंथेसिस करण्यासाठी नायट्रोजनची रिक्वायरमेंट असते आणि ते नायट्रोजनची फुलफिलमेंट ही थ्रू द प्रोटीन होत असते फक्त. नेक्स्ट पॉईंट इज द सोर्सेस ऑफ प्रोटीन बेस्ड ऑन द ओरिजिन. जे काही ओरिजिन आहेत त्याच्या बेस्टवरती दोन आहेत, ॲनिमल अँड व्हेजिटेबल बेस्ड. फर्स्ट वन ॲनिमल्सपासून काय काय भेटतं आपल्याला, फॉर एक्झाम्पल मिल्क, मीट, एग अँड फिश. अँड फ्रॉम द व्हेजिटेबल सोर्सेस वी गेट डिफरंट टाईप्स ऑफ पल्सेस. जे काही डिफरंट टाईपचे पल्सेस असतात, डाळी असतात, सिरियल्स म्हणजे कडधान्ये, बीन्स, नट्स, जे काही ड्रायफ्रूट्स वगैरे असतात, दीज आर द रिच सोर्सेस ऑफ प्रोटीन्स. हे सगळे प्रोटीनचे रिच सोर्सेस आहेत. Dear friends, thank you for watching this video. This will be helpful for your exam, and please do subscribe, like, share and click on the bell icon for the next updates. Thank you.